निवडणुकीत मताची चोरी केली जाते असा आरोप तर भाजपवर होतच असतो. आता त्यांनी आरक्षणाच्या सोडतीत सुद्धा असाच घपला केल्याचा संशय बळावला गेला. महापौर पदावर डोळा ठेवत सोडतीमध्ये जाणीवपूर्वक काही प्रवर्गाच्या चिठ्ठ्याच पेटीमध्ये टाकल्या गेल्या नाहीत. स्क्रीनवर दाखवलेल्या महापालिकांच्या संख्येइतक्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या नसल्यामुळं शिवसेनेचे आमदार मनोज जामसुदकर यांनी सुद्धा आक्षेप घेतला. अहो सांगता एक आणि समोरच्या स्क्रीनवर सगळं वेगळं दिसतंय. चिठ्ठ्याचे काही कागद सुद्धा चुरगळलेले आहेत. अहो असं करण्यापेक्षा सोडत काढतात कशाला हो. मग या लॉटरीचा फायदा तरी काय. तुम्ही सगळं काही ठरवून आलेला आहात, लॉटरीचा फार्स आता करू नका. मित्र हो, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आरक्षण सोडतीची लॉटरी लागेल आणि उद्धव ठाकरे यांचा महापौर होईल अशा अटकळी लावल्या जात होत्या. आरक्षणाच्या सोडतीमध्ये एसटी प्रवर्गाची चिठ्ठी जर निघाली तर उद्धव ठाकरे शिवसेनेचा महापौर होणं अगदी निश्चित होतं. पण महायुतीचं सरकार हे होऊ देईल का, याबाबत मात्र अनेकांच्या मनामध्ये शंका होती, संशय होता आणि भीती सुद्धा होती. मुंबईच्या महापालिकेवर सत्ता मिळवणं हे भारतीय जनता पक्षाचं जुनं स्वप्न आहे. यावेळी सर्वाधिक जागा सुद्धा भाजपाला मिळालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते हाताशी आलेली सत्ता असे कसे जाऊ देतील बरं. आणि मग त्यासाठी काही वाटेल ते केलं जाईल अशी शंका अनेकांनी व्यक्त सुद्धा केलेली होती. उद्धव ठाकरे हे म्हणालेले होते, देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो. पण देवाच्या मनात असून काय उपयोग, महायुतीच्या मनात तसं नव्हतं ना. आणि मग जे व्हायचं ते शेवटी झालं. मुंबई महापौर पदाच्या सोडतीमध्ये एसटी प्रवर्गाची चिठ्ठीच टाकली गेली नाही. मग आता टाकलीच गेली नाही तर ती निघणार कशी. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून जोरदार आक्षेप सुद्धा घेतला गेला. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं हे आपल्याला माहिती आहे. चक्राकार पद्धतीनुसार मुंबई महापालिकेचं महापौर पद यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होणं अपेक्षित होतं. परंतु महापौर पदावर डोळा ठेवत सोडतीमध्ये जाणीवपूर्वक काही प्रवर्गाच्या चिठ्ठ्याच पेटीमध्ये टाकल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळं मुंबईचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालं. या सोडतीमध्ये ओबीसी महिलांना सुद्धा डावललं गेलं. हे सगळं फिक्सिंग आहे असा आरोप करीत ठाकरे शिवसेनेनं नगर विकास राज्यमंत्र्यांना जाब विचारला आणि त्यानंतर तीव्र स्वरूपानं निषेध नोंदवत एकूण सोडत प्रक्रियेवर त्यांनी बहिष्कार घातला. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षणाची सोडत काढली गेली. सोडतीच्या प्रत्येक टप्प्यावर सरकारकडून काही ना काही उणीव जाणीवपूर्वक ठेवली जात असल्याचं लक्षात येताच शिवसेनेनं आक्षेप घेतला. इतर महापालिकांची सोडत काढल्यानंतर 15 महापालिकांमधील खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सोडत काढायला सुरुवात झाली. पण स्क्रीनवर दाखवलेल्या महापालिकांच्या संख्येइतक्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या नसल्यामुळं शिवसेनेचे आमदार मनोज जामसुदकर यांनी सुद्धा आक्षेप घेतला. अहो हे चाललंय काय. उल्हासनगर आणि अहिल्यानगरची सोडत काढली गेल्यामुळे चिठ्ठ्या कमी झाल्या असं सरकारतर्फे सांगितलं गेलं आणि मग त्यावर किशोरी पेडणेकर आक्रमक झाल्या. अहो सांगता एक आणि समोरच्या स्क्रीनवर सगळं वेगळं दिसतंय. चिठ्ठ्याचे काही कागद सुद्धा चुरगळलेले आहेत. अहो असं करण्यापेक्षा सोडत काढतात कशाला हो. मग या लॉटरीचा फायदा तरी काय. तुम्ही सगळं काही ठरवून आलेला आहात, लॉटरीचा फार्स आता करू नका असा संताप या पेडणेकर यांनी व्यक्त केला. राज्यमंत्री या माधुरी मिसाळ यांनी सोडत प्रक्रिया सगळी काही पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे आक्षेप आपण नोंदवू असं जेव्हा सांगितलं तेव्हा पेडणेकर, जामसुदकर संतप्त झाले. मुंबईचं महापौर पद हे 2017-2022 मध्ये खुलं असताना आता पुन्हा त्याच प्रवर्गात कशी काय गेली मुंबई. महापौर पद ओबीसी साठी राखीव का केलं गेलं नाही. चक्राकार पद्धत अशी असते का. इतर ठिकाणी वेगळा नियम आणि मुंबईला वेगळा नियम का, अशा प्रश्नांची सरबत्ती शिवसेनेनं केली.
या प्रश्नाची उत्तरं तर कोणी दिलीच नाहीत, पण सोडतीची प्रक्रिया मात्र पुढे तशीच सुरू ठेवण्यात आली, याला घोडं दामटणं म्हणतात. आणि मग त्यामुळं निषेध नोंदवला आणि ठाकरे शिवसेनेनं बहिष्कार टाकला या सोडतीवर. यावेळी आरक्षणाबाबत नगरविकास विभागानं तशी सारवासारव केली. या संदर्भात नगरविकास विभागाचा 2006चा नियम आहे, महापालिकेत 3 वॉर्डामध्ये 3 पेक्षा अधिक पदं एससी किंवा एसटी साठी आरक्षित असतील तरच एसटी आरक्षणासाठी गृहीत धरलं जातं. मुंबईमध्ये एसटीची 2च पदं आरक्षित आहेत. मुंबईत 3 पदं नाही आहेत आरक्षित. वार्डाचं आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर केलं जातं. आता 2011ची लोकसंख्या गृहीत धरून वार्डाचं आरक्षण केलेलं होतं. आताच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जमातीचं प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. मुंबईत अनुसूचित जमातीची संख्या कमी आहे, त्यामुळं मुंबईला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागत नाही. 29 महापालिकापैकी 20 महानगरपालिकांमध्ये एसटी आरक्षण लागत नाही. फक्त 9 महानगरपालिकेमध्ये एसटीचं आरक्षण लागतं, असा दावा यावेळी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. पण हे सगळं काही ठरवून केल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचा आहे. सरकारनं महापौर आरक्षण सोडतीमध्ये एसटी आणि ओबीसीवर अन्याय केलेला आहे. महिला ओबीसी आरक्षणाची चिठ्ठीत टाकली नाही. एसटीचं आरक्षण किती असायला पाहिजे याचा निवडणूक होण्याच्या आधीच तो काही जो नियम आहे तो करायला हवा होता ना. 3 नगरसेवक असतील तर एसटी प्रवर्गातील महापौर आरक्षण मिळेल असं आता सांगतायत. म्हणजे तुम्ही हे सगळं ठरवून केलेलं आहे. शिवसेनेकडे एसटीचे 2 नगरसेवक असल्यामुळंच हे सगळं काही केलं असा आरोप शिवसेनेच्या गटनेते किशोरी पेडणेकर यांनी केला. मुंबई महापालिकेमध्ये आपला महापौर बसवण्याची संधी उद्धव ठाकरे यांना नशिबानं मिळण्याची शक्यता होती, पण ते नाही घडलं. शिवसेनेच्या म्हणण्याप्रमाणे बघा, महायुती सरकारनं तसं जाणीवपूर्वक घडू दिलेलं नाही. पण बघा, काहीही असलं तरी उद्धव ठाकरे यांना देव नाही पावला. त्यांच्या नशिबात महापौरपद नव्हतंच असं आता म्हणावं लागेल. पण पुन्हा एकदा महायुतीचं वर्तन मात्र संशयाच्या वादळामध्ये गुरफटलं. निवडणुकीत मताची चोरी केली जाते असा आरोप तर भाजपवर होतच असतो. आता त्यांनी आरक्षणाच्या सोडतीत सुद्धा असाच घपला केल्याचा संशय बळावला गेला. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आरक्षणाच्या सोडतीमध्ये सुद्धा अशी हेराफेरी झाली असेल काय? तुमची मतं जरूर मांडा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.